वांग मराठवाडी प्रकल्पातील गौण खनिज, काळा दगड, मुरुमाची चोरी, लोकशाही मराठीकडून हा घोटाळा आता उघडकीस आणण्यात आलाय। कोट्यावधी रुपयांचा महसूल जलसंपदा अधिकाऱ्यांनी बुडवलाय। स्थानिक नागरिकांचा आता हा गंभीर आरोप आहे। या संपूर्ण घटनेचा आढावा घेऊन स्थानिक नागरिकांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी यांनी। आपल्या सोबत तालुकावासी आहेत तिथले आणि त्यांनी या सगळ्या संदर्भामध्ये अभ्यास देखील त्यांनी केलेला होता आणि प्रशासनाचे जाब देखील विचारलेला होता। सर, काय सांगाल, ज्या पद्धतीनं तुम्ही प्रशासनाशी या सगळ्या संदर्भामध्ये पत्रव्यवहार केलेला आहे, काय तुम्हाला उत्तर मिळालं आणि इथली सध्याची परिस्थिती काय आहे? आपल्या पाठीमागे जो दगड दिसतो तो संपूर्ण दगड जो आहे हा दगड प्रचंड प्रमाणात इथं उत्खनन करून निघालेला होता, परंतु हा जो दगड निघालेला आहे हा दगड किंचितसा ह्या प्रकल्पासाठी वापरण्यात आला, परंतु उर्वरित जो मोठा साठा होता इथला हा साठा एका संबंधित ठेकेदाराला, संबंधित जलसंपदाच्या अधिकाऱ्यांनी कुठल्याही शासकीय दस्तऐवजाची पूर्तता न करता हा देऊन टाकण्यात आलेला आहे। याच्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात अनियमितता सुद्धा झालेली आहे। कारण का तर ह्या गोष्टीचा कुठेही शासकीय पुरावाच त्यांच्याकडे नाही। इथून दगड किती उत्खनन झाला, गाडीचे पासेस काय आहेत, मॅपिंग आहे, ह्या सगळ्या गोष्टी अनभिज्ञ आहेत। त्यामुळे ह्या सगळ्या प्रकाराची चौकशी करावी अशी आमची मागणी आहे। इथं प्रशासनाचा कुठलाही वचक म्हणजे या इथून वस्तू नेणाऱ्यांच्यावर राहिला नाही। कारण परस्पर येऊन कोणी कुठल्याही दगड असतील किंवा इतर वस्तू असतील त्या सर्रासपणे घेऊन जातात। त्या बाबतीत कुठेही त्यांच्यावर कारवाई होताना दिसत नाही। चोरी तर होतेच, परंतु त्या बाबतीत तसं कुठेही त्यांच्यावर कारवाई होणं किंवा त्यांना कुठंतरी लगाम घालणं असला प्रकार कुठे होताना आम्हाला दिसत नाही। शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, वांग मराठवाडी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।